तर प्रणव सर, आता तुम्ही ती राखी बांधण्याबद्दल सांगितलं, पण कोणी कोणाला बांधायची आणि कोण कोणाचं रक्षण करतं हा प्रश्न पण फार महत्वाचा आहे. मुळात रक्षाबंधन म्हणजे रक्षासूत्र जे बांधलं जात आहे ते कोणीही बांधू शकतं. अच्छा. म्हणजे कोणाच्या हातावर बांधायचे म्हणजे बायको नवऱ्याला बांधू शकते? हो. शक्यतो वेदविद ब्राह्मण ज्याचं वेदाध्ययन झालेलं आहे, जो शांत प्रकृतीचा आहे, उगीच आक्रस्ताळेपणा अशुची राहणारा असा नको, किंवा कुमारिका किंवा सुवासिनी असे पर्याय त्याला दिलेले, यांच्या हातून आपण बांधून घ्यावे. बरं. मग ते रक्षासूत्र कसं असावं, मग त्याच्यामध्ये बरीच वर्णन आहेत. मग किती दोरे असावेत, त्याच्यामध्ये किती धान्य असावी, कुठले मणी असावे, त्याचं वेगवेगळं वर्णन आहे. मी त्या तपशिलात शिरत नाही, पण हे प्रत्येकाच्या हातावर बांधण्यासारखं आहे. स्त्रियांनीही हातावर बांधावं आणि पुरुषांनीही हातावर बांधावं. पण म्हणजे रक्षा कोण कोणाची करते ते पण सांगा. तिथे भैया मेरे राखी के बंधन को निभाना याच्यातून बॉलिवूडने बिंबवलं काय, की बहिणीचं रक्षण करण्यासाठी भावाला करून दिलेली जाणीव म्हणजे ते राखी आहे. पण असं मुळातच नाही. ते रक्षासूत्र ज्याच्या हातावर बांधलं जात आहे त्याचं अंतर्बाह्य रक्षण व्हावं ही भावना त्या. आणि मग त्या फॅन्सी राख्यांचं काय?